आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे एकीकडे जगभरात लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येते, तर दुसरीकडे टेक कंपन्या काही निवडक तज्ज्ञांवर अक्षरशः कोट्यवधी रुपयांचा वर्षाव करतात. एआयच्या या शर्यतीत प्रतिभावान मेंदू म्हणजे आजचा सर्वात मोठा हत्यार ठरतोय आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे रुओमिंग पॅंग. मार्क झुकरबर्गच्या मेटा या कंपनीत तब्बल 1800 कोटी रुपयांच्या पॅकेजवर रुजू झालेला हा एआय सुपरस्टार आता ओपन एआयमध्ये दाखल झालाय. होय, ज्याच्यासाठी दिग्गज कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरू होती, त्या रुओमिंग पॅंगने मेटाला झुगारत ओपन एआयची वाट धरली आहे. 1800 कोटींचा पगारही त्याला रोखू शकला नाही. गेल्या 12 महिन्यात पॅंगने तिसऱ्यांदा जॉब स्विच केलाय. पहिले ॲपल, मग मेटा आणि आता एआय जगतात आघाडीवर असलेल्या ओपन एआयसाठी तो काम करणार आहे. कोण आहे हा रुओमिंग पॅंग आणि त्याला एवढा पगार देऊ नये तो का जॉब सोडतोय, सगळं समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. काही महिन्यांपूर्वीच ॲपल सोडून तो मार्क झुकरबर्गच्या मेटा प्लॅटफॉर्म्समध्ये रुजू झाला होता. हा चर्चित एआय रिसर्चर पुन्हा एकदा चर्चेत आलाय. ओपन एआयच्या प्रवक्त्याचा हवाला देत द इन्फॉर्मेशनने ही माहिती दिली आहे. अहवालानुसार पॅंगला आपल्या गोटात आणण्यासाठी ओपन एआय अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय आणि पॅंगने मेटा सोडण्याचा निर्णय घेतलाय. मेटामध्ये असताना पॅंगने सुपर इंटेलिजन्स लॅबमध्ये एआय इन्फ्रास्ट्रक्चर इनिशिएटिव्हचं नेतृत्व केलं होतं. ही लॅब पुढील पिढीतील एआय मॉडेल्स विकसित करण्यासाठी ओळखली जाते. म्हणजेच भविष्यातील सुपर एआय घडवण्याचं काम त्याच्या हाती होतं. मेटामध्ये जाण्यापूर्वी पॅंग ॲपलमध्ये मॉडेल डेव्हलपमेंटमधून प्रमुख होता. गेल्या वर्षीच तो मेटामध्ये सामील झाला होता. त्याला तब्बल $20 कोटी म्हणजेच अंदाजे 1800 कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात आलं होतं. या पॅकेजमध्ये परफॉर्मन्स माइलस्टोनचाही समावेश होता. मेटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय, कारण ॲपलने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण मेटाने इतकं मोठं पॅकेज ऑफर केलं की ते ॲपलच्या CEO आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या पगारापेक्षाही जास्त होतं. ॲपल ही ऑफर मॅच करू शकली नाही. मेटाच्या सुपर इंटेलिजन्स लॅबमधील कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं कम्पन्सेशन स्ट्रक्चर अमेरिकन कंपन्यांमध्ये सर्वात आकर्षक मानलं जातं. काही प्रकरणांमध्ये हे पॅकेज जागतिक स्तरावरील प्रमुख बँकांच्या CEOच्या पगारा इतकं किंवा त्याहूनही जास्त असतं. मात्र या पॅकेजचा मोठा भाग कामगिरीवर आधारित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीशी जोडलेला असतो. म्हणजेच कर्मचारी लवकर निघून गेला किंवा कंपनीचा स्टॉक घसरला तर त्यांना पूर्ण वेतन मिळेलच याची खात्री नसते. रुओमिंग पॅंगच्या महत्त्वाचा अंदाज यावरूनच लावता येतो की मेटाने त्याला एआय संशोधन शास्त्रज्ञ म्हणून सामील होण्यासाठी $200 दशलक्ष म्हणजेच अंदाजे 1800 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं होतं. जुलै 2025 मध्ये मेटामध्ये सामील होण्यापूर्वी पॅंग ॲपलमध्ये एआय मॉडेल्स टीमचा प्रमुख होता. पण एआयच्या या महास्पर्धेत आघाडी कायम ठेवण्यासाठी ओपन एआयने हार मानली नाही आणि शेवटी पॅंगला आपल्या गोटात ओढण्यात यश मिळवलं. इतकं सर्व देऊन करूनही मेटाचे प्रयत्न अपुरे ठरले. पॅंगने ओपन एआयमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे पुन्हा एकदा एआय तज्ज्ञांचे महत्त्व अधोरेखित झाले. कंपन्या या शर्यतीत पुढे राहण्यासाठी लाखो कोट्यावधी डॉलर्स खर्च करण्यास अजिबात मागे पुढे पाहत नाहीत, हे यातून स्पष्ट होतं. पॅंगने आपल्या कारकिर्दीत सर्वात मोठा आणि प्रभावी काळ गुगलमध्ये घालवला. 2006 ते 2012 दरम्यान त्यांनी बायजिटेबल इंडेक्स सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाया रचला. तसेच गुगलच्या जागतिक ऑथरायझेशन सिस्टीम जंजीबाजारची सहस्थापना केली, जी IT क्षेत्रातील मैलाचं दगड मानली जाते. गुगल ब्रेनमध्ये असताना पॅंगने बॅबल फिश सारख्या सखोल शिक्षण फ्रेमवर्कवर काम केलं. हे फ्रेमवर्क गुगलच्या स्वतःच्या डेटा सेंटर्समध्ये म्हणजेच TPUS वर आधारित सर्वाधिक वापरले जाणारे सिस्टीम बनले. एकीकडे एआयमुळे नोकऱ्यांवर संकट आणि दुसरीकडे एआय तज्ज्ञांसाठी कोट्यावधींची शर्यत या विरोधाभासात रुओमिंग पॅंगचं नाव आज टेक जगतात सर्वाधिक चर्चेत आहे. आता ओपन एआयमध्ये त्याची नवीन इनिंग सुरू होतीये आणि एआयच्या महास्पर्धेत पुढचा मोठा डाव कोण जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या कार्यारंभ डिजिटल या Facebook आणि Insta पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.